नमस्कार. डोळ्यामध्ये सतत काहीतरी खुपत आहे. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला बरं वाटत असेल, स्क्रीन वापरताना मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, सारखं काहीतरी डोळ्यामध्ये टोचते असं जाणवत असेल, तर ही सगळी लक्षणं आहेत ड्रायनेसची किंवा कोरडेपणाची. मुळात कोरडेपणाची जी ट्रीटमेंट आहे, त्यामध्ये आपण स्टेप्सबद्दल समजून घेऊयात. स्टेप 1 यामध्ये ड्रायनेससाठी जे वापरले जातात, ते म्हणजे 0.5% ऑफ CMC किंवा कार्बॉक्झिमिथाइल सेल्युलोज. यामध्ये ब्रँड्समध्ये म्हणाल तर एकामध्ये ॲक्वासर्ज आहे, टिअर्स नॅचरले आहेत, रिफ्रेश टिअर्स आहेत. हे सगळे ब्रँड्स आहेत जे ओव्हर काउंटर अवेलेबल आहेत. त्यासोबतच याची जी ॲक्शन आहे 1.5 ते 2 तास असल्याकारणाने दिवसातून 4 ते 5 वेळा डोळ्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. स्टेप 2 ऑफ ट्रीटमेंट यामध्ये CMC कार्बॉक्झिमिथाइल सेल्युलोज 1%, HPMC किंवा सोडियम हायलुरोनेट हे स्टेप 2 मध्ये वापरले जातात. यांची ॲक्शन आहे 2.5 ते 3 तास आणि यामध्ये काही ड्रॉप्स आहे, ॲक्वासर्ज मॅक्स आहे, त्यासोबत आयमिस्ट आहेत आणि अर्थात जेंटिल जेल आहेत. हे सगळी नावं आहेत जी स्टेप 2 ऑफ ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. अर्थात 2.5-3 तासाच्या ॲक्शनमुळे दिवसातून 3 ते 4 वेळा डोळ्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. स्टेप 3 मॅनेजमेंटमध्ये आहे ऑइंटमेंट किंवा जेल फॉर्मॅटमध्ये. अर्थात नावाप्रमाणे जसं ऑइंटमेंट आणि जेल आहेत हे प्रिफरेबली रात्री टाकणं गरजेचं आहे. सो ओव्हरनाईट इफेक्ट यांचा जास्त असतो. यामध्ये आहे आपल्याकडे ड्युसिरा जेल, जेंटिल जेल आहेत, त्यानंतर आयमिस्ट जेल आहे, लॅक्री जेल आहेत. हे तुम्ही अर्थात रात्री वापरू शकता. त्यासोबतच डाएटमध्ये जर तुम्ही ओमेगा 3 फिश ऑइल घेत असाल, ज्यामध्ये ॲम्वेचं ओमेगा 3 फिश ऑइल आहे किंवा 7 सीजचं आहे, असे वेगवेगळे ब्रँड्स हल्ली अवेलेबल आहेत. ही झाली ट्रीटमेंट, हे जे तुम्ही ओव्हर काउंटर वापरू शकता. जर या सगळ्यांनी जर इफेक्ट होत नसेल तर अर्थात तुमच्या नेत्रतज्ञांना दाखवणं गरजेचं आहे. कारण पुढची मॅनेजमेंटची जी स्टेप आहे ज्यामध्ये सायक्लोस्पोरिन किंवा सेल्फ ड्रॉप्स जे ब्लडचे बनवले जातात, हे सगळे अर्थात बाय एक्सपर्ट ओपिनियन आणि बाय एक्सपर्ट ट्रीटमेंटच वापरावे. सो या सगळ्या गोष्टींनी जर तुम्हाला फरक पडत नसेल तर अर्थात लवकरात लवकर तुमच्या नेत्ररोगतज्ञांना चेकअप करून घेणं आणि मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.